कोल्हापूर उत्तरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपदाची आशा आहे। जय महाराष्ट्रच्या द एन्काउंटर विथ वृषाली कदम या लोकप्रिय कार्यक्रमात जय महाराष्ट्रच्या संपादिका वृषाली कदम यांनी घेतलेल्या मुलाखतीत शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंत्रिपदाबाबत आपली अपेक्षा बोलून दाखवली आहे। मंत्रिपद न मिळाल्याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे। शिंदे साहेब नक्कीच मला मंत्रिपद देणार असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे। तर आमदार राजेश क्षीरसागर असं म्हणालेत की मंत्रिपदावर माझा हक्क आहे, कोल्हापूरला आणखी एक मंत्रिपद मिळणार का अशा चर्चांना यामुळे उधाण आलंय। कोल्हापूरकरांचं आता म्हणणं असतं की मंत्रिपद देखील कोल्हापूरला या निमित्तानं लाभलं पाहिजे। इतका जो आक्रमक चेहरा आहे की अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आक्रमकरित्या लोकांच्या समोर घेऊन जाणं, वेळेला आक्रमक होऊन लोकांना न्याय मिळवून देणं, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं नाव हे कायम अग्रगण्य असतं। त्यामुळे त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही गेलेलात तेव्हा काही मंत्रिपदाचं आश्वासन मिळालं होतं का? कारण मंत्रिपद नाही याची खंत कोल्हापूरकरांना नक्कीच आहे। हे निश्चित आहे की मंत्रिपद मला मिळालं पाहिजे होतं, कारण आज 40 वर्ष झाले मी शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करतोय। पण हे देखील तितकंच निश्चित आहे की मला माझ्या नेत्यांना त्रास द्यायची सवय नाही। हे पण तितकंच निश्चित आहे की मला साहेबांनी सांगितलंय तुला मी मंत्री करणार म्हणून, आणि मला सन्माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर 100% विश्वास आहे। ते मला मंत्री करतील म्हणून मला खात्री आहे। जरी आज वाटत असलं मला पहिल्याच याला मिळालं पाहिजे, मला वाटतंय, नाही असं नाही, कारण माझ्यात कॅपॅसिटी आहे। मला मंत्री तुमचं नाव चालवली, तुमचे फोटो चालवले आम्ही, मात्र काय तुम्ही फायनल लिस्ट मध्ये नाही आलात। लोकशाहीचा चौथा स्तंभ जो मीडिया आपण म्हणतो त्या सर्वच, म्हणजे आपल्या जर चॅनलचा त्यात फार मोठा वाटा आहे, मी नंतर त्याकडे येईन। सर्वांचंच मी आभार मानेन, कारण असं झालंय की 2014 पासून 4 वेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। प्रत्येक वेळा माझा 1 नंबरला फोटो असायचा। खरं मला ते काय कळालं नाही, माझं नाव कुठं माशी कुठं शिंकते मला कळालं नाही। मला विकासाची जाण आहे, मला संघटनाची जाण आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यात प्रामाणिकपणा आहे। आणि त्यामुळे मला खात्री आहे जरी आज मला थोडी खंत वाटत असली तर निश्चितपणे माझं नेतृत्व मला त्या मंत्रिपदापर्यंत नेऊन बसवेल। आशावादी आहात तुम्ही? नक्की, निश्चित निश्चित हक्क पण आहे माझा। हक्काची आशा आहे नक्की, तेवढ्या हक्काची, आणि त्यांचा पण माझ्यावर नेहमीच हक्क राहिलेला आहे।